नमस्कार. पुस्तक परिचय या मालिकेमध्ये मी आज तुम्हाला इंडिया आफ्टर गांधी द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी हे पुस्तक लिखाण केलेलं आहे. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी हे पुस्तक लिखाण केलेलं आहे. महात्मा गांधीजी यांच्या हत्येनंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचा जे काही एकंदरीत लोकशाही पद्धतीमध्ये संविधानिक जी काही वाटचाल झाली या विषयीचं माहिती आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. भारत हा जगात लोकशाही देश म्हणून ओळखला जातो आणि या लोकशाहीची वाटचाल भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर अनेक पंतप्रधान झाले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत लोकशाही पद्धतीने कसा विकास करत गेला याविषयीची माहिती रामचंद्र गुहा यांनी या पुस्तकात लिखाण केलेली आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिले म्हणजे पंचवार्षिक योजना ही जी लागू केली, ज्यात कृषी व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आलं, नंतर उद्योग क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं, त्यानंतर आणीबाणी या देशाने अनुभवली. 1991 मध्ये LPG धोरण स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. हा भारताचा जो काही एकंदरीत विकासाचा वाटचाल आहे, ही विकासाची वाटचाल करत असताना उद्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होतील आणि या एकंदरीत 80 वर्षाच्या प्रवासात रामचंद्र गुहा यांनी गांधीजी यांच्यानंतरची भारताची कशा पद्धतीने प्रगती झाली याविषयीचं लिखाण या पुस्तकात लिखाण केलेलं आहे. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, राष्ट्रपिता म्हणून आपण त्यांना ओळखतो, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी ही जी काही स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली भारतीय जनसामान्य नागरिकांमध्ये, त्यामुळेच 1947ला भारत हा स्वातंत्र्य झाला आणि 15 ऑगस्ट रोजी आपण सगळेजण भारताचा स्वातंत्र्य दिवस हा साजरा करतो. आपण हा जो काही भारताचा स्वातंत्र्य दिवसाच्या नंतरचा जो प्रवास आहे, गांधी आफ्टर इंडिया, हे आपण आवर्जून पुस्तक वाचावं, हे समजून घ्यावं, जेणेकरून आपल्याला अधिक भारताविषयी माहिती होईल. धन्यवाद.